मित्रांनो 7 वाजत आलेले आहेत आणि 7ची मुवमेंट आलेली आहे. त्यामध्ये गोल्डमध्ये खूप मोठी जास्त ओलाटाईल कॅन्डल होतात आणि त्यामुळे टार्गेट किंवा लॉस पण मोठा होऊ शकतो. तर आपण आता गोल्डमध्ये एक स्कॅल्पचा ट्रेड छोटाच करणार आहे, तो एक्सप्लेन करणार आहे. आता त्याआधी मी तुम्हाला 4 आवर्स टाईम फ्रेम इथं मी लावलेली आहे. त्यावरती 4 आवर्स टाईम फ्रेमवरती काय वाटते गोल्डचं ते सांगतो. तर इथं पाहू शकता की हा एक 2188च्या आसपास मेजर रेजिस्टन्स लेवल आहे आणि सपोर्ट जर याला घ्यायचा म्हणला तर ही एक सपोर्ट महत्त्वाचा सपोर्टला 2172 पर्यंतची सपोर्ट लाईन आहे आणि 4 आवर्सवरती जर याला सपोर्ट घ्यायचा असेल तर कदाचित 2172 पासून तो अशा प्रकारे सपोर्ट घेऊ शकतोय. त्यामुळे सेलिंग साईडला इथं एक छोटासा स्कॅल्प होण्याची शक्यता मला वाटत आहे. आता यासाठी ट्रेड प्लेस करण्यासाठी 15 मिनिटवरती आपण पाहूया. 15 मिनिट चॅटवरती मी तुम्हाला दाखवतो. 15 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती केल्यानंतर इथं मी माझं ॲनालिसिस आता तुम्हाला सांगतोय की काय आहे. तर 15 मिनिटवरचं ॲनालिसिस शेअर करण्यापूर्वी मी आपल्याला सांगतो की आपण फॉरेक्स मार्केटचं जे स्ट्रॅटेजी असतील किंवा जे इतर थेअरी पार्ट असेल किंवा प्रॅक्टिकल पार्ट असेल तो सर्व काय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण फ्रीमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्हाला कोणतेही अकाउंट ओपन करण्याची किंवा प्रीमियम ग्रुप वगैरे जॉईन करण्याची काही गरज नाही. सगळं फ्रीमध्ये कंटेंट भेटेल. फक्त आपली एवढीच एक शर्त आहे की ज्यावेळेस आपले 200 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण तुम्हाला गोल्ड म्हणजे फॉरेक्स मार्केटच्या ज्या स्विंग ट्रेडिंगच्या असतील, पोझिशनल ट्रेडिंगच्या असतील, इंट्राडेच्या असतील, स्कॅल्पिंगच्या असतील त्या स्ट्रॅटेजी फ्री ऑफ कॉस्ट देणार आहे. ओके. आणि ज्यावेळेस 500 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण फ्रीमध्ये कंटेंट सगळा प्रोव्हाइड करणार आहे आपल्या चॅनलवरती. तर आता इथे ॲनालिसिस पाहूया. इथं पाहताय की या रेंजमध्ये बराच वेळ गोल्ड मार्केट सपोर्ट झोनमध्ये या सपोर्ट घेत आहे आणि वरती रेजिस्टन्स झोनमध्ये रेजिस्टन्स घेत आहे. तर इथं पाहायला गेलं तर इथून एक ट्रेंड लाईन आहे आणि सपोर्ट लेवल आहे. तर हा डिसेंडिंग ट्रायंगल बेरिश पॅटर्न आहे. त्यामुळे कदाचित या कॅन्डलच्या लो नंतर एक इथं मोठी मुवमेंट आपल्याला पाहायला भेटू शकते. त्यामुळे इथं एक मी स्कॅल्प करणार आहे. ओके. त्यासाठी मी ट्रिगर ऑर्डर इथं तुम्ही पाहू शकता की मी आता माझ्या अकाउंटमध्ये ट्रिगर ऑर्डर इथं लावलेली आहे 2176ची. ओके. एल या स्विंगच्या वरती असणार आहे आणि टार्गेट 2172 समथिंग. हा स्कॅल्पचा ट्रेड असल्यामुळे 2-3 पॉईंट घेऊन यातून मी बाहेर पडणार आहे आणि ऑलरेडी आपलं जे USDJPY मध्ये आपण जो ट्रेड घेतला होता त्याचा ॲनालिसिस सुद्धा मी ग्रुपवरती शेअर केलेला आहे. ओके. त्याचा ॲनालिसिस सुद्धा मी ग्रुपवरती शेअर केलेला आहे. तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहू शकता. कार्डमध्ये त्याची लिंक भेटून जाईल. आता इथं सांगतोय की बेरिश कम्पार्टमेंटसाठी एक ट्रेंड लाईन शिवाय डिसेंडिंग ट्रायंगल आणि या डिसेंडिंग ट्रायंगलमध्ये पाहताय की जसं जसं वर जाते रेजिस्टन्स फिल करते तसं तसं यामध्ये व्हॉल्यूम कमी होत जाते आणि स्विंग छोटे होत आहेत. ओके. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आवडती जी लेवल इथं तुम्ही पाहताय की फिबोनाची. आता फिबोनाची मी इथून लोवेस्ट पॉईंटपर्यंत लावली. ओके. लोवेस्ट पॉईंटपर्यंत लावली तर या पोझिशनला तुम्ही इथं पाहू शकताय की इथं पाहू शकताय की के कॅन्डल त्यानंतर तिथं वरती 0.5 आणि 0.6 या इम्पॉर्टंट लेवलच्या मध्ये क्लोज झालेली नाही. म्हणजे रेजिस्टन्स घेतलेला आहे इथून आणि प्रत्येक वेळेस 0.5 ते 0.6च्या लेवलला हे दोन स्विंग आहेत त्याने रेजिस्टन्स फेस केलेले आहे. त्याच्यामुळे ही एक डाऊन ट्रेंडची इथं शक्यता आहे. त्यामुळे एक छोटासा आपण इथं स्कॅल्प करणार आणि 7ची मुवमेंट आलेली आहे. 2-3 डॉलर यामध्ये जेवढे भेटतील तेवढे घेऊन आपण बाहेर पडणार आहे. ऑलरेडी आपण $3 प्रॉफिटमध्ये आहे. तर पाहूया ट्रेडचं एक्झिक्युशन कसं होतं. एंट्री वगैरे सगळं लावून ठेवलेलं आहे. तर मित्रांनो जसं तुम्ही पाहताय इथं आपण ट्रेड करायला ठरवलेलं एक डिसेंडिंग ट्रायंगल दिसत होता आणि त्याच्या लोला इथं आपण सेलिंग करणार होतो. आता सेलिंग इथं केलंय आपण. $1 आपली पोझिशन प्रॉफिटमध्ये होती पण इथून मेजर सपोर्ट लेवल असल्यामुळे मार्केट रिव्हर्स झाला. अपेक्षा नव्हती की मार्केट रिव्हर्स होईल पण मार्केट रिव्हर्स झालं. मग इमिडिएटली आपण काय केलं, मार्केटची बुलिश मुवमेंट पाहून इथं एक छोटासा स्कॅल्प मारला आणि इथं त्यामध्ये एक्झिट केला. आता या स्कॅल्पमध्ये आपल्याला $6चं प्रॉफिट झालं आणि या स्कॅल्पमध्ये आपल्याला जवळपास $3चा लॉस झाला. आता इथं कसं फुल कन्फर्मेशन EMAच्या वरती इथं क्लोजिंग वगैरे असल्यामुळं ना इथं आपण 2 क्वांटिटी सेल केल्या. ओके. 2 0.02 लॉट सेल केले ज्यामध्ये $6 प्रॉफिट झालं. आधीच्या $3चा लॉस रिकवर होऊन $3 आपल्या प्रॉफिटमध्ये राहिले. आता ओव्हरऑल तुम्ही तर स्क्रीन पाहिला गेला इथं तर स्क्रीनमध्ये पाहू शकता की टोटल $5.73 आपला आजचा प्रॉफिट आहे. ओके. एक एसएल आहे $3चा, एक प्रॉफिट आहे $2.73 आणि $6. तर अशा प्रकारे आपला दिवस हा $5.73 मध्ये क्लोज झालेला आहे. एसएल हा एक ट्रेडिंगचा भाग आहे. कधी कधी एसएल होऊ शकतो आणि लागोपाठ आपला 4था-5वा दिवस आहे की आपण प्रॉफिटमध्येच क्लोज होत आहे. ओके. तर अशाच ॲनालिसिसच्या व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. ज्यावेळेस आपले 200 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजी फ्रीमध्ये देणार आहे. ओके. आणि ज्यावेळेस 500 सबस्क्रायबर होतील त्यावेळेस फॉरेक्सचा जो प्रो कोर्स आहे तो आपण फ्रीमध्ये शिकवणार आहे. तर आत्तापुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला असंच गोल्डमध्ये स्कॅल्प मारायला शिकायचं असेल 7च्या मुवमेंटनुसार तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ती स्ट्रॅटेजी आपल्या सबस्क्रायबरला नक्कीच देऊ.